नमस्कार. पिंगा ग पोरी पिंगा. आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे तेजा प्रेरणाला समजवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ती म्हणते, ते प्रेरणा, तू एकदा अजितचा सुद्धा विचार करायला पाहिजे. त्याला तुझी किती काळजी वाटत असेल. तू त्याचा फोन उचलत नाही, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करत नाही, त्याच्या मनामध्येही खूप सारे प्रश्न येत असतील ना. मला असं वाटते तुला त्याच्याशी लवकरात लवकर बोलायला पाहिजे. तेव्हा प्रेरणा म्हणते, माझ्यामध्ये हिंमतच नाही आहे आणि मी त्याला काय सांगू की अण्णा केदारने स्वतःहून मला माझ्या घरामध्ये डांबून ठेवलं होतं. तुला समजत नाही आहे ग. नवरा बायकोच्या नात्यामध्ये संशय आलेला खूप चुकीचा असतो. त्याचा माझ्यावरती खूप जीव आहे आणि त्याच्या नजरेमध्ये जर मी संशय बघितला ना तर मी त्याच वेळेला संपून जाईल अशी माझी फिलिंग आहे. त्याचा कसा काय माझ्यावरती विश्वास राहील तू सांग ना. 7-8 दिवस झाले मी एका परपुरुषाबरोबर होती आणि त्याने मला काहीच केलं नाही. हे कसं काही कोणी विश्वास ठेवू शकतं. तो आत्ता विश्वास सुद्धा ठेवेल, पण त्याच्या नजरेमध्ये आलेला संशय खरंच तो मला पुन्हा जाऊन किती त्रास देईल हेच मला समजत नाही. तेवढ्यात तेजा म्हणायला, ते तोंडाला जे येईल ते बोलू नको. मला असं वाटते तुला लवकरात लवकर अजितला सगळं सांगायला पाहिजे. जरा प्रॅक्टिकल विचार कर. एवढा जीव वरती आल्यासारखा वागू नको. तेव्हा प्रेरणा म्हणते, हो ग, पण तरी सुद्धा मला आता तरी हिंमत नाही आहे सगळं अजितला सांगायची. तेवढ्यात तेजा म्हणायला लागते, पण तुला सांगायची गरज आहे. मी आता मार्केटला चालले आहे, तोपर्यंत अजितशी एकदा बोलून घे. माझं हेच मत आहे की तुला त्याच्याशी नीट आणि सविस्तरपणे बोलायला पाहिजे. तेव्हा जाऊनच तुझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बघ आता तुला काय करायचं आहे. तेजा लगेच तिथून निघून जाते. हे सगळं झाल्यानंतर प्रेरणा विचार करते, जाऊ दे, मी आता सगळंच अजितला सांगते. तेवढ्यात तिला फोन येतो म्हणून ती म्हणायला लागते, अजित, मला माहिती आहे पण मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. तेवढ्यात अण्णा केदारचा तो फोन असतो. तेव्हा तो म्हणायला, तो प्रेरणा प्रेरणा प्रेरणा, तू अजितशी का बरं बोलण्यासाठी तडपते. मी तुला फोन केला आहे ना. अगं, तुझ्या मैत्रिणीने मला जे मारलं आहे ना ते 2 दिवसामध्ये जाईल, पण जर तुझ्या नवऱ्याला मी संपवलं तर ते कधी जाईल हे आठवण ठेव. तेव्हा प्रेरणा म्हणते, उगाच मला धमकव नको. माझ्या मैत्रिणींना समजलं ना तर तुला यावेळेला त्या सोडणार नाही. तेव्हा तो म्हणतो, मला कोणी सोडायची गरज नाही आहे. मी एक गोष्ट स्पष्टपणे तुला सांगतोय, माझ्याकडे तुझ्याजवळ मिठीत असलेला व्हिडिओ सुद्धा आहे. जर मी तो अजितला पाठवला किंवा व्हायरल केला तर तुझं काय होईल याचाही तुला एकदा विचार करायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, मी जिथे सांगेल ना तिथे तू यायचं आहे. उगाच नखरे करायचे नाही. मला उगाचचा टाइमपास नाहीच पाहिजे. तेव्हा ती खूप घाबरून गेलेली असते. तेव्हा ती म्हणते, असं कसं, मी येणार नाही. नाही म्हणजे नाही. तेव्हा अण्णा केदार म्हणतो, मग तू विचार कर. तुझा अजितही संपला आणि बाकी सगळ्या गोष्टीही संपल्या. मग तुला ठरवायचं हे तुला काय करायचं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर प्रेरणा अक्षरशः घाबरून गेलेले असते. तेवढ्यात तिच्यासमोर तिचीच परछाई उभी राहते आणि ती म्हणायला लागते, काय आता अण्णा केदारने तुला बोलावलं आहे तर तू त्याच्या मागे मागे जाणार ना. बरोबर आहे, तसंही अण्णा केदारला तुला भेटायची गरजच आहे आणि जेव्हा तू त्याला भेटशील ना त्याचा मॅटर आहे ना तो एकदाचा सॉल्व्ह करून टाक आणि पुन्हा त्याला तुझ्या आयुष्यामध्ये डोकवण्याचा चान्स सुद्धा देऊ नको. तेव्हा प्रेरणा विचारते, तू काय बोलते, तुला तरी कळतंय का. तेव्हा ती म्हणते, मला कळते म्हणून तर तुला सांगते. सतत अण्णा केदार असं तुला धमकवायला येईल आणि तू किती दिवस असं आयुष्य जगणार आहे. तू तुझ्या संसारामध्ये अण्णा केदारमुळे पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याला भेटायचं, त्याचा विषय कायमचा संपवायचा आणि त्यानंतरच आपल्या आयुष्यामध्ये यायचं. त्याला मारून टाक ग, विषय आत्ताच्या आत्ता संपेल. हे सगळं ऐकल्यानंतर प्रेरणाला टेन्शनच आलेलं असतं. दुसरीकडे वल्लरी आणि तेजा गप्पा मारत असतात. तेव्हा तेजा म्हणते, प्रेरणाचं काय चाललंय हे मला समजत नाही आहे. मी तिला सांगते अजितला सगळं सांगून टाक, पण तिच्यामध्ये हिंमतच होत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, त्यांच्या समोरून एवढा मोठा ट्रॉमा गेला आहे आणि कशी काय त्यांची हिंमत होईल, तुम्ही एकदा विचार करा ना. तेव्हा तेजा म्हणायला लागते, हो ग, मी सगळं समजू शकते, पण तरी सुद्धा तिला सांगण्याची तर हिंमत तर करायलाच लागेल ना. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते, मला असं वाटते आपण काल श्वेताताईंशी बोललो ना, पण एकदा त्यांना भेटायलाही जायला पाहिजे. कारण की श्वेताताईंच्या बोलण्यावरून असं दिसत होतं सगळं हसत खेळत आहे, पण त्यांच्या आतमध्ये असं काहीतरी घडत आहे किंवा त्यांच्या संसारामध्ये काहीतरी गडबड आहे अशी मला फिलिंग येत होती. मिठूताईंचं तर काही सांगताच येत नाही, पण मला असं वाटते आपल्याला श्वेताताईंना लवकरात लवकर भेटायला पाहिजे. तेव्हा तेजा म्हणते, तुझं म्हणणं बरोबर आहे, आपण दोघी जायचं का त्याला भेटायला.
तेव्हा वल्लरी म्हणते असं कसं, आपण दोघी जाऊ शकत नाही, कारण की कोणी ना कोणी इथे सुद्धा हवं आहे ना. तेव्हा तेजा म्हणते मग एक काम कर, तू जा आणि तू तिला भेटून ये, मी प्रेरणाच्या जवळ थांबते, कारण की प्रेरणाला अशा अवस्थेमध्ये आपण तिकडे नेऊ शकत नाही, काहीतरी घडलं तर उगाच त्यांच्या मनावरती अजून परिणाम होतील. तेव्हा तेजा म्हणते ठीक आहे वल्लरी, तू एक काम कर, तू तिला भेटून ये, त्यानंतर मी तिला भेटायला जाईल, पहिले तू भेट आणि बघ कशी परिस्थिती आहे, मग त्यानंतर आपण प्रेरणाला ही तिच्याशी भेट घालून देऊ. तेव्हा वल्लरी म्हणते ठीक आहे, मी जायला निघते. ती लगेच तिकडे जायला निघत असते. दुसरीकडे श्वेता इकडे तिच्या नवऱ्याला जेवण वाढत असते. तेव्हा तो म्हणायला लागतो आता दिवाळी जवळ येत आहे, मला असं वाटते तुझ्यासाठी 4-5 नवीन साड्या आणाव्या. तेव्हा श्वेता म्हणते गरज नाही आहे, माझ्याकडे ऑलरेडी नवीन कपडे आहेत. तेव्हा तो म्हणतो असं कसं, तू माझ्या घरची गृहलक्ष्मी आहे, तुला अशा जुन्या कपड्यात ठेवणार का, चल आपण दोघं जाऊ आणि शॉपिंग करून येऊ. तेव्हा ते म्हणते तसंही तुम्ही जे आवडीचं आहे तेच तर माझ्यासाठी घेऊन येता ना, मग तुम्हीच जा आणि तुम्हीच शॉपिंग करून या. तेव्हा तो म्हणायला लागतो अच्छा, तुला असं म्हणायचं आहे का, मी तुझी आवड निवड जपत नाही आणि तसंही मी तुला सगळंच पुरवतो, म्हणून तू असं बोलू नको. तेव्हा ती म्हणते अहो माझं तसं म्हणणं नाहीच आहे, तसंही तुमच्याच आवडीचे तर मी कपडे घालते ना, मग काय फरक पडतो की मी जाऊ की तुम्ही जाऊ. तेव्हा तो म्हणतो अच्छा, मला शॉपिंगला पाठवून तुला तुझ्या त्या थ्रिलर मैत्रिणीला भेटायला जायचं आहे का. तेव्हा श्वेता म्हणते असं काहीच नाही आहे, उगाच तुमचा गैरसमज होत आहे आणि माझ्या मैत्रिणीला वाटेल ते बोलू नका. तेव्हा तो म्हणतो मी काही चुकीचं बोलतच नाही आहे, मी सगळं खरं आणि स्पष्टपणेच बोलतो, कारण की तुझ्या त्या मैत्रिणी आहेत ना, त्या एक से बढ़कर एकेकीने दिवे लावले आहेत. ती वल्लरी स्वतःच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकायला निघाली आहे. त्या प्रेरणाचे 3-4 वेळा लग्न मोडून गेले आणि आता ते अण्णा केदारच्या बरोबर होती. त्यानंतर त्या तेजाने तर खरंच खूप संधी साधली आहे. मिठूने जसं त्या मुलाचा हात सोडला तसाच तिने त्या मुलाला एकत्र केलं आहे आणि वरून लग्न करायचं सोडून तर ती त्याच्याबरोबर लिव्हिंगला राहत आहे. ती मिठू तर कुठे गेली आहे कोणाला काही आयडियाच नाही आणि वल्लरी तर काय दिवे लावते ना, हे सगळ्यांनी बघूनच घेतलं आहे. नवऱ्याला जेलमध्ये टाकते अशा बाईच्या बरोबर तुला संबंध ठेवायचे आहेत का. तेव्हा ती म्हणते बस झालं, तुम्ही माझ्या मैत्रिणींबद्दल एवढं सगळं बोलण्याचा तुम्हाला काहीच हक्क नाही आहे आणि उगाच तोंडाला येईल ते बोलू नका, नाही तर. तेव्हा तो म्हणतो नाही तर म्हणजे तुला बोलायचं काय आहे ग. तो तिच्यावरती हात उगारायला जाईल तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि म्हणते कैलास भाऊजी. हे ऐकल्यानंतर कैलास अक्षरशः तिच्याकडे रागाने बघायला लागतो. तेवढ्यात वल्लरीला बघून श्वेता लगेच तिच्या जवळ जाते. तेव्हा ती म्हणायला लागते काय ग वल्लरी, तू इथे कशी काय. तेव्हा वल्लरी म्हणते ताई, तुम्ही जे काही आहे ना ते सगळं मी ऐकलं आहे, म्हणून आता या गोष्टी सारवासारव करायची गरज नाही. तेव्हा ती म्हणते नाही ग, असं काहीच झालं नाही, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. तेवढ्यात कैलास म्हणायला लागतो ती माझी बायको आहे, मी काहीही करो, तुझा काय आलं ग. तेव्हा ती म्हणते बायको आहे तर मग तुम्ही काय तिला मारहाण करणार का, हे काही बरोबर नाही आहे. श्वेताताई तुम्ही हे सगळं कसं काय सहन करताय. तेव्हा तो म्हणतो तू काय माझा संसार मोडायला आले आहे का, माझी बायको आहे, मी तिला कधीही तुडवू शकतो. तेव्हा वल्लरी म्हणते काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का, एका नात्यामध्ये आदर विश्वास हवा आहे आणि या माणसाला तर तुमच्याबद्दल काहीच फिलिंग नाही आहे. तेव्हा तो म्हणतो वकिलीनबाई जरा तुमच्या वकिलींचं लेक्चर बंद करा, माझ्या बायकोला भडकवण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा वल्लरी म्हणते आता तुम्ही मला वकिलीनबाई बोलल्याच आहात तर मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगते, तुम्हाला माहिती आहे का डोमेस्टिक व्हायलन्स विरोधात जर तुम्ही एका स्त्रीला अपशब्द बोलले तरी सुद्धा तुम्हाला जेल होऊ शकता आणि तुम्ही तरी ते त्यांना मारहाण करत आहात, मग तुम्ही किती वर्ष खडी फोडायला जाणार याचा तुम्ही सुद्धा विचार करा. तेवढा तो म्हणतो तू आता काय मला खडी फोडायला पाठवणार का, स्वतःच्या नवऱ्याला पाठवायला निघाली आहे तेवढं पुरेसं आहे. तेवढ्यात श्वेता तिच्यामध्ये येते आणि म्हणायला लागते अहो तुम्ही काय करताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. तेव्हा तो म्हणतो कसं आहे माहितीये का, ही तुझी मैत्रीण आली आहे ना, तिला आत्ताच्या त्या घरातून हकलून दे, तिचा आपल्या संसारामध्ये लुडबुड करणं मला बिलकुल आवडत नाही. तेव्हा श्वेता म्हणते बस करा हो, किती सतत माझ्या मैत्रिणीला घालून पाडून बोलणार आहात, दरवेळेला तुम्ही तेच करता. तुम्हाला मी माझ्या लग्नाच्या पहिले सगळं सांगितलं होतं की माझा भूतकाळ काय होता, कसं होतं, सगळ्यांच्या बरोबर मी स्पष्टपणे सांगितलं होतं, पण तुम्ही कधी माझा भूतकाळ एक्सेप्टच केला नाही. खरं म्हटलं
तर तुम्हाला माझ्यावरती कधी प्रेमच नव्हतं, फक्त आणि फक्त दाखवण्यासाठी तुम्ही असं म्हणाला की तुझा सगळा भूतकाळ मी एक्सेप्ट करेल, पण सतत त्या भूतकाळावरून तुम्ही मला टोमणे देत आलेले आहात आणि म्हणून आता मला इथे राहायचंच नाही. तेव्हा तो म्हणतो तुला काय वाटतं तुझ्याशिवाय हे घर चालू शकत नाही का? तेव्हा ती म्हणते मला आनंदच होईल की हे घर चाललं, पण मला या सगळ्या गोष्टींचाही खूप आनंद होईल की तुम्हाला माझी आठवण आली आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मनातला राग, द्वेष आणि अहंकार बाजूला ठेवून एका बायको म्हणून प्रेमाने मला जवळ घ्यायला याल ना, त्याच दिवशी मी या घरामध्ये येणार आहे. तशी मी येणार नाही, खरं म्हटलं तर तुमच्याबरोबर संसार करण्यामध्ये फक्त तो एकट्याने गाड्या चालवण्यासारखं झालं आहे. हे आता माझ्याकडून सहन होत नाही, म्हणून मी त्याच मैत्रिणींच्या बरोबर चालली आहे ज्यांना तुम्ही सतत घालून पाडून बोलत होते. ती लगेच वल्लरी बरोबर तिथून निघून जाते. हे सगळं बघितल्यानंतर कैलास म्हणायला तो बघतोस ना तुझ्या मैत्रिणी किती दिवस तुला ठेवू शकतात आणि किती पोसू शकतात. तो अक्षरशः चिडलेला असतो. दुसरीकडे इकडे श्वेता सगळी हकीकत सगळ्यांना सांगायला लागते. मला माहिती आहे की मी तुमच्या सगळ्यांपासून सगळं लपून ठेवलं आहे, पण माझ्याकडे कोणता पर्यायच नव्हता. माझा नवरा वरून वरून दाखवत होता की आमच्या दोघांचा सुखाचा संसार आहे, पण त्याने कधीच माझा भूतकाळ एक्सेप्टच केला नव्हता. त्याने सतत मला असंच दाखवलं आहे की मी किती नालायक बायको आहे, माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही, म्हणून तर त्याने हे सगळं करत राहिलं आहे. तेव्हा तेजा म्हणते तू आम्हाला का बरं काही सांगितलं नाही? तुला आम्हाला एकदा सांगायला पाहिजे होतं ना. तेव्हा ती म्हणते मी तुम्हाला कसं सांगू? तुम्हाला तर आठवतंय ना गेल्या वेळेला माझ्या बॉयफ्रेंडच्या बाबतीत मी जे काही केलं होतं त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाही माझ्यावरचा विश्वास निघूनच गेला असताना, म्हणून मला त्या सुद्धा गोष्टीची भीती होती की तुम्हाला काय वाटलं असतं, म्हणून मी कोणालाच काहीच सांगितलं नाही. खरं म्हटलं तर माझ्यामध्ये हिंमतच नव्हती, कारण की मी स्वतःहून माझ्या संसाराचं एवढं चांगलं चित्र तुमच्यासमोर उभं केलं होतं. ते हळूहळू दूषित होत गेलं आणि ते एवढं दूषित झालं ना की माझ्यामध्ये हिंमतच झाली नाही कोणाला काही सांगायची. तो सतत माझा छळ करायचा, मला त्रास द्यायचा, पण तरीसुद्धा माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नसल्या कारणाने मी सगळ्याच गोष्टी सहन करत गेली आणि माझ्यामध्ये हिंमतच झाली नाही त्या माणसाला उत्तर द्यायची. त्याने मला तुमच्यापासून दूर केलं, कारण की त्याला असं वाटत होतं मी कोणाच्या प्रेमामध्ये पडेल आणि त्याच्याचमुळे तो माझा फोन चेक करायचा, माझ्यावरती सतत लक्ष ठेवून असायचा. तेव्हा वल्लरी तिच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते ते श्वेताताई तुम्ही एवढा का विचार केला? आपण मैत्रिणी आहोत आणि मैत्रिणी कधीच आपल्या मैत्रिणीला जज करत नाही. तुम्ही एकदा जर आम्हाला सगळं सांगितलं असतं ना तर आम्ही याच्यावरती काहीतरी तोडगा काढला असता, त्यांच्याशी एकदा बोलून घेतलं असतं. तेवढ्यात तेजाई येते आणि म्हणायला लागते तुला सांगायला पाहिजे होतं, तुने जर सांगितलं असतं ना तर गोष्टी सोप्या झाल्या असत्या आणि एवढं सगळं जे कॉम्प्लिकेटेड झालं आहे ना ते झालं नसतं. पण आता तू काळजी करू नको, तू आता तुझ्या हक्काच्या घरामध्ये आली आहे. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या घरामध्ये राहा किंवा तेजाताईंच्या घरामध्ये राहा, तुम्हाला कोणीच काही इथे बोलणार नाही, हे तुमचं घर आहे. तेव्हा तेजा म्हणते आता जोपर्यंत अजित येत नाही तोपर्यंत प्रेरणा सुद्धा इथेच राहणार आहे. मग आपण पूर्वीसारखं तिघी चौघी मैत्रिणी एकत्र आणि सुखाने नांदू शकतो, म्हणून तू सुद्धा इथे आरामात राहू शकते. याची बिलकुल चेंज घेऊ नको की कोणी तुला काय बोलेल. आपण सगळ्या एक आहोत हे आठवण ठेवा. त्या लगेच एक दुसरीला मिठी मारतात. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे अण्णा केदारने होम जाळलेला असतो. तेव्हा तो म्हणतो आता त्या वल्लरीने माझ्यावरती जो काही मास दाखवला आहे ना आणि त्यात अजितचा सुद्धा संसार आणि सगळ्या गोष्टी मी आगीमध्ये उद्ध्वस्त करणार आहे. तेवढ्यात त्याच्यामध्ये श्रीकला येते आणि म्हणते एका दुश्मनाशी दुसऱ्या दुश्मनाचा हात मिळाला ना तर बघा अजून काय काय घडू शकतं. तेव्हा तो म्हणायला लागतो ही तर चांगलीच गोष्ट आहे. तेवढ्यात तिथे वल्लरी आणि इंदू सुद्धा आलेली असते. तेव्हा ती म्हणते आता ज्याने आग लावली आहे ना त्याच्यामध्ये तूप कोण टाकेल हे तर आम्हीच बघणार आहोत आणि सुडाच्या आगीमध्ये कोणाकोणाचे हात जळतात हेही आम्हाला बघायचंच आहे. ते सगळे एकत्र उभे असतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच या सुडाच्या अग्नीमध्ये कोणाकोणाला भस्म केलं जाईल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.